एका घराच्या खिडकीतून दिसणारा एक पुरुष, त्याच्या डोळ्यात राग होता. तो आरवाजच्या शिव्या देत होता. त्याच्या हाताला जे काही लागेल ते खिडकीच्या दिशेने फेकत होता. त्याच्या निशाणावर होते पोलीस. पोलीस त्याला घराचं दार उघडे सांगत होते, तर हा कधी पोलिसांवर काहीतरी फेकायचा. पोलिसांचा आवाज थांबला की घरातल्या गादीवर बसून गोट्या खेळायचा. हे सगळं अत्यंत थंडपणे करत असला तरी त्याच्या डोक्यातला राग दिसत होता, जो अगदी व्हायरल झालेल्या व्हिडिओमधूनही दिसून आला. पण पोलिसांनी डेअरिंग दाखवली, शिताफीनं दार तोडलं, पण आत गेल्यावर त्यांना जे दिसलं ते हादरवून टाकणार होतं. घरात सगळीकडे रक्त पसरलं होतं, कपडे विस्कटलेले होते. त्या पुरुषाच्या जवळ कात्री आणि कैरी चिरायचा आरकित्ता होता आणि हातात खेळायच्या गोट्या होत्या. हा पुरुष बेडवर बसला होता आणि जमिनीवर होता त्याच्याच आईचा मृतदेह. अहिल्यानगरमध्ये आई बेबी गवारेचा खून करून मुलगा सुहास गवारे पोलिसांवर हल्ला करत होता. पण हे सगळं घडलं का? पोलिसांच्या शिताफीमुळं त्याला कसं पकडलं? सगळा घटनाक्रम जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. मंगळवार 17 फेब्रुवारी सावेडीच्या नवलेनगर भागातल्या एका घरातून दुपारी 3:30च्या सुमाराला जोरजोरात ओरडल्याचा, भांडण झाल्याचा आवाज यायला लागला. सुरुवातीला शेजारच्या लोकांनी दुर्लक्ष केलं, पण नंतर भांडणाचा आवाज थांबला आणि ओरडल्याचा आवाज येऊ लागला. आसपासच्या लोकांनी त्या घराकडे धाव घेतली. गर्दी जमली, पण काय झालंय हे कोणालाच समजलं नाही, कारण घराचा दरवाजा आतून बंद होता. लोकांनी घराच्या खिडकीतून आतमध्ये पाहिलं तेव्हा त्यांना त्या घरात राहणारा सुहास गवारे दिसला. त्याच्या हातात खेळाच्या गोट्या होत्या. तो एकटाच खेळत होता. पण लोकांमध्ये भीतीची लाट पसरली, कारण सुहासच्या शेजारी कात्री आणि कैरी चिरायचा आडकित्ता होता. त्याला रक्त लागलेलं. जमलेल्या लोकांनी या प्रकाराची माहिती जवळच असलेल्या तोफखाना पोलिसांना दिली. पोलीस आले. त्यांनी काय झाले याची माहिती घेतली आणि दार उघडायचा प्रयत्न केला. पण दार उघडलं जात नव्हतं, कारण सुहासनं तो ज्या बेडवर बसला होता तो बेड दाराला टेकून लावला होता. सोबतच गव्हाची गोणी, थोडंफार सामान सुद्धा लावलं होतं. पोलिसांनी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण सुहासनं दाराच्या फटीतून पोलिसांवर चाकून हल्ला करायचा प्रयत्न केला. मग पोलिसांनी घराच्या खिडकीतून सुहासशी बोलायला सुरुवात केली. त्यानं घरातल्या वस्तू पोलिसांच्या दिशेनं फेकायला सुरुवात केली. त्यात पोलिसांच्या जीवाला भीती होती आणि तो कुठल्याही क्षणी जवळची कात्री खिडकीच्या दिशेनं फेकू शकतो. त्यामुळं पोलीस त्याला दरवाजा उघड म्हणून समजवत होते. पण सुहास स्वतःशीच बडबडत होता, मध्येच हसत होता, तर मध्येच पोलिसांना शिव्या देत होता. या सगळ्यात जवळपास अर्धा ते 1 तास गेला. जसा वेळ वाढत होता तशी भीती सुद्धा वाढत होती, कारण सुहास कुठल्याही क्षणी स्वतःवर हल्ला करू शकत होता किंवा मग तो पोलिसांवरही हल्ला करू शकत होता. त्याला रोखायचं असेल तर पोलिसांना घरात शिरणं महत्त्वाचं होतं आणि त्यासाठी पोलिसांनी त्याचं लक्ष विचलित केलं. जर पोलीस दरवाजा तोडून आतमध्ये शिरले असते तर सुहासनं त्यांच्यावर हल्ला केला असता. त्यामुळे त्यांनी आधी मिरचीचं पाणी तयार केलं आणि ते खिडकीमधून सुहासच्या अंगावर टाकलं. त्यामुळं तो गडबडला आणि तीच वेळ साधत पोलीस घरात शिरले. त्यांनी दरवाजा तोडला, सुहासला ताब्यात घेतलं. अशातच पोलिसांना फरशीवर दिसला तो सुहासच्या आईचा बेबी गवारेंचा मृतदेह. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर प्रचंड जखमा होत्या. त्यातून भरपूर रक्त वाहिलं होतं. भिंतीवर सुद्धा रक्ताचे ओघळ दिसत होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. आता पोलिसांना शोधायचं होतं ते म्हणजे कारण, आणि जे समोर आलं सुहासच्या चौकशीमधून. मूळचं कोपरगाव इथलं गवारे कुटुंब, पण गेल्या काही वर्षापासून हे कुटुंब सावेडीच्या नवलेनगर भागातल्या गजानन मंदिरासमोर एका भाड्याच्या खोलीत राहिलं होतं. घरात मुलगा सुहास आणि आई बेबी गवारे असं दोघंच राहिला होते. बेबी आजूबाजूच्या घरांमध्ये स्वयंपाक करायला जायच्या, पण परिसरात मामा म्हणून ओळखला जाणारा मुलगा सुहास घरीच असायचा. सुहासच्या वडिलांचं निधन झालं होतं, तर त्याच्या बहिणीचं काही वर्षांपूर्वी लग्न झालंय. सुहास हा फक्त 11वी शिकला होता, त्यामुळं त्याला काम मिळत नव्हतं. काही वर्षांपूर्वी सुहास अहिल्यानगरमध्ये एका ठिकाणी कामाला लागला होता, पण नंतर त्यानं ते काम सोडलं आणि घरीच थांबला. त्यामुळं घराचा सगळा भार हा बेबी गवारे सांभाळायच्या. लग्न होत नसल्यानं, नोकरी मिळत नसल्यानं सुहास निराश होता. सुहासला दारूचं व्यसन होतं, त्यामुळं तो बेबी यांच्याकडे दारूसाठी पैसे मागायचा. त्यावरूनच दोघांमध्ये अनेकदा भांडणं, वाद व्हायचे. पण मग 17 फेब्रुवारीला काय घडलं होतं तर मंगळवारी सकाळी बेबी काम करण्यासाठी बाहेर पडल्या. त्यानंतर दुपारी त्या परत आल्या. दुपारी सुहास आणि त्यांच्यामध्ये पैशावरून वादाला सुरुवात झाली. सुहासला दारूचं व्यसन असल्यानं त्यानं आईकडे दारूसाठी पैसे मागितले, पण ज्याला बेबी यांनी नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या सुहासनं त्यांचं डोकं भिंतीवर जोरात आपटलं. त्यानंतर त्यांना बेडरूममध्ये दोरीच्या सहाय्यानं बांधून ठेवलं आणि घरात असलेली कात्री आणि कैरी कापायच्या अडकित्यानं आईच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. वार एवढे भीषण होते की बेबी गवारे यांचा जागीच मृत्यू झाला.
बेबी यांच्या ओरडण्याचा आवाज, सुहासचं किंचाळणं, शिव्या देणं ऐकून लोक जमा झाले आणि हा सगळा प्रकार पुढे आला. या सगळ्या प्रकरणावर बेबी यांची मुलगी सुवर्णा गुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुहासवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या सुहासला अटक केली असून तो पोलीस कोठडीमध्ये आहे. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले जाईल. चौकशी दरम्यान त्यानं माझ्याकडून चूक झाली अशी कबुली दिली आहे, पण त्याचं वर्तन संशयास्पद असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. हत्या केल्यानंतर आणि चौकशी दरम्यान तो काहीही बडबडत होता. त्यामुळं तो मानसिक आजारानं ग्रस्त आहे का की त्यानं अंमली पदार्थांची नशा केली होती याचा तपास सुरू आहे. पण अहिल्यानगरमध्ये सध्या सुहास गवारेच्या व्हिडिओची चर्चा आहे. कैरी कापण्याच्या अडकीत त्यानं आईचा खून करणारा आणि बॉडीच्या शेजारीच गोट्या खेळत बसलेला पोरगा, जो पोलिसांना शिव्या देत होता, त्यांना वस्तू फेकून मारत होता. पण पोलिसांनी घरात शिरायची डेअरिंग केली आणि तासभर सुरू असलेलं थरार नाट्य संपवलं. त्यांनी पकडला स्वतःच्याच आईचा खून करणारा खुनी.